नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा गेम आहे चित्रावरून जिल्हा ओळखा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही भन्नाट चित्रे दाखवली जातील. त्या चित्रांवरूनच तुम्हाला ओळखायचे आहे हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. चला तर पाहूया तुम्ही किती जिल्हे अचूक ओळखता आणि तुमची उत्तरे कमेंटमध्ये नक्कीच लिहा. अशाच मजेशीर आणि भन्नाट व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. समोरील चित्र नीट पहा. यामध्ये एक अक्षर आणि त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये पहा, सा हे अक्षर आहे, त्यानंतर तारा दिसत आहे, म्हणून योग्य जिल्हा होतो सातारा. यामध्ये पहा, एक अक्षर त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये पहा, सांग हे अक्षर आहे, त्यानंतर चित्र पहा, हे चित्र गल्ली दिसत आहे, म्हणून योग्य जिल्हा होतो सांगली. यामध्ये पहा, एक अंक त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणता जिल्हा तयार होतो. चित्रामध्ये पहा, 16 हा अंक आहे आणि पुढे पूर आलेला आहे, म्हणून योग्य जिल्ह्याचे नाव होते सोलापूर. यामध्ये पहा, 2 चित्र दाखवलेले आहेत. या दोन्ही चित्रांना एकत्र करून कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होईल. यामध्ये सुरुवातीला कोल्हा दिसत आहे, त्यानंतर पुढे पूर आलेला आहे, म्हणून कोल्हा आणि पूर मिळून होते कोल्हापूर. यामध्ये पहा, एक अक्षर त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये पहा, मुम हे अक्षर आहे, त्यानंतर बाई दाखवलेली आहे, म्हणजे बाईचे चित्र आहे, म्हणून दोन्हींचे मिळून जिल्हा होतो मुंबई. समोर एक चित्र दिसत आहे. या चित्रावरून कोणत्या जिल्ह्याचे नाव होते ते सांगा. यामध्ये पहा, पोलीस स्टेशनचा लोगो दिसत आहे, म्हणजेच पोलीस ठाणे आहे, म्हणून जिल्ह्याचे नाव होते ठाणे. यामध्ये पहा, 2 चित्रे दिसत आहेत. या चित्रांवरून कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते ते सांगा. यामध्ये सुरुवातीला पाल दिसत आहे, पुढे घर दिसत आहे, म्हणून पाल आणि घर मिळून होते पालघर. यामध्ये पहा, एक चित्र त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये अहिल्यादेवी होळकर आहेत, राजमाता अहिल्यादेवी होळकर. त्यानंतर नगर हा शब्द आहे, म्हणजे दोन्ही मिळून होते अहिल्यानगर. यामध्ये पहा, एक शब्द त्यानंतर एक चित्र आहे. या दोन्हींचे एकत्र करून कोणता जिल्हा तयार होईल ते सांगा. बघा, यामध्ये नंदू हा शब्द आहे, पुढे महाराजांचा दरबार दिसत आहे, म्हणजे दरबार. नंदू आणि दरबार
योग्य जिल्हा होतो नंदुरबार. यामध्ये एक चित्र, त्यानंतर एक शब्द आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होईल. यामध्ये पहा, छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत आणि पुढे नगर लिहिलेले आहे, म्हणून जिल्ह्याचे नाव होते संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. यामध्ये पहा, एक अक्षर, त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये ला हे अक्षर आहे, त्यानंतर एक डाळ दिसत आहे, तूर डाळ आहे, म्हणजे योग्य जिल्हा होतो लातूर. यामध्ये पहा, एक शब्द, त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये एक हिंग हे अक्षर आहे, त्यानंतर गोळी दिसत आहे, म्हणून हिंग आणि गोली म्हणजेच जिल्ह्याचे नाव होते हिंगोली. यामध्ये पहा, एक शब्द, त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये शब्द हा यवत आहे आणि पुढे माळ आहे, म्हणून जिल्ह्याचे नाव होते यवतमाळ. यामध्ये पहा, एक अक्षर आणि त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होते. यामध्ये पहा, वा दिसत आहे, त्यानंतर सिम आहे, मोबाईलचे सिम कार्ड, म्हणजे जिल्ह्याचे नाव होते वाशिम. यामध्ये पहा, दोन चित्रे दिसत आहेत. या दोन्ही चित्रांना एकत्र करून कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होईल ते सांगा. पहिल्या चित्रात नाग दिसत आहे, पुढे पूर आलेला आहे, म्हणजे जिल्ह्याचे नाव होते नागपूर. यामध्ये पहा, दोन चित्रे दिसत आहेत. या दोन्ही चित्रांवरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होईल. पहा, चंद्र दिसत आहे, त्यानंतर पूर आलेला आहे, म्हणजे जिल्ह्याचे नाव होते चंद्रपूर. यामध्ये पहा, एक अक्षर आणि त्यानंतर एक चित्र दिसत आहे. या दोन्हींवरून सांगा कोणत्या जिल्ह्याचे नाव तयार होईल. पहिल्यांदा गोंद हे अक्षर आहे, त्यानंतर दिवा दिसत आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये दिया म्हणतो, म्हणजे गोंद आणि दिया, जिल्ह्याचे नाव होते गोंदिया. बरं मित्रांनो, यापैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची उत्तरेही कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक्यू.